विधानसभा निवडणुकीचं जागावाटप राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। त्यात सत्ताधारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी अधिकाधिक जागांची मागणी करत महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे। त्यात आता महायुतीमधील छोटा पण प्रमुख पक्षांपैकी एक असलेला महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं 50 जागांची मागणी केलेली आहे। 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा 20वा वर्धापन दिन अकोला येथे ठेवण्यात आला असून या मेळाव्याला 50,000 लोकांची उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, असंही त्यावेळी ते म्हणाले। यावेळी महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाला अपेक्षित असलेल्या जागांबाबत महादेव जानकर यांनी सांगितलं की महायुतीमधून आम्हाला किमान 50 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे। महायुतीमधील नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून आम्हाला 50 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे, असंही त्यावेळी महादेव जानकर यांनी म्हटलं आहे।